प्रीमियर लीग निमित्ताने का होईना आज हा सामनावीराचा पारितोषिक स्वीकारता, काय सांगाल? तर चंदन आणि विद्याधर आपण यावं, आपल्यासाठी 500-500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर मी हसुराम गायकवाड साहेब आपण यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. फिल्डिंग डिपार्टमेंट आय थिंक रेबल स्पोर्ट्स संघाचे संघनायक समीर भाई आपण फिल्डिंग लगेच लावून घ्या. आणि सलामीची जोडी मी विनंती करतो जान्हवी स्पोर्ट्स टीमच्या कॅप्टनला की आपली सलामीची जोडी लगेच आपण मैदानात पाठवा. तर हसुराम गायकवाड साहेब आणि आमचे रमेश गायकवाड पूर्वी चंदन आपण यावं, आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आणि पारितोषिक देण्यासाठी आम्ही हसुराम गायकवाड साहेब आपण यावं, हसुराम गायकवाड साहेब आपण यावं, आपल्या शुभ हस्ते हे 500 रुपयाचं पारितोषिक विद्याधरला आपण द्यावं. त्याच्यानंतर चंदन आपण देखील यावं, आपल्यासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. बघा ओले प्रीमियर लीग निमित्ताने तुम्ही खऱ्या अर्थानं खेळाडूंसाठी खऱ्या अर्थानं हे पारितोषिक सातत्याने पाहताय. शेवटपर्यंत लढा, हिम्मत हारू नका हे संदेश देत असताना इथे तुम्ही पाहताय ते म्हणजे संघाचे संघ मालक. तर पुढच्या मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा असतील. इथून जरी पराभूत झाला तरी पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला चांगला परफॉर्मन्स करायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच आजच्या दिवसातील ही दुसरी, ती म्हणजेच संघ तुम्ही रेबल स्पोर्ट्स विरुद्ध ही लढाई पाहताय. जान्हवी 11 आणि रेबल स्पोर्ट्स टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय जान्हवी स्पोर्ट्स 11 टीमला. जाऊया कॉम बॉक्स मध्ये जोडले जातील तर समीर सोमने सर यांच्याकडे. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. बरोबर 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग समाप्त करायची याची आपण नोंद घ्यावी. हॅलो, हॅलो. थँक्यू प्रवीण. ओळे प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना, शेवटचा दिवस आहे आज या स्पर्धेचा. जान्हवी स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात रिबेल स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान. रिबेल स्पोर्ट्स टीमने इथे सलामीची जोडी मैदानावरती ते दाखल झाले. अभिजित मात्रे गोलंदाजीसाठी आला, आशिष मात्रे आणि त्याच्या साथीला विशाल गायकवाड रिबेल स्पोर्ट्स टीम कडून. पहिलं षटक पॉवर प्लेचं. पहिलाच बॉल वेगवान होता. कव्हर पॉइंटला असलेला फिल्डर चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल, कारण अतिशय वेगानं हा चेंडू त्यांच्यापर्यंत पोहोचला. अगदी पायाच्या दिशेनं मारलेला हा फटका होता. कॅच घेण्याची शक्यता होती, परंतु रिफ्लेक्शन त्यासाठी स्ट्रॉंग असायला हवे. पहिली धाव धावफलकावरती. विशाल गायकवाड पंचांकडून गार्ड घेत असताना जान्हवी स्पोर्ट्सने हा सामना जर का जिंकला तर ते डायरेक्ट सेमीफायनल मध्ये क्वालिफाय होतील. आणि जर का पराभूत झाले तर बऱ्याचशा संघांना संधी मिळेल. उडवला चेंडू, मिड ऑफला क्लिअर केलंय. फिल्डर आहे डीप कव्हर मधून येऊन इनसाइड आउटचा फटका खेळत असताना फलंदाज बाद विशाल गायकवाड, अर्थातच पावा. तेच दादा, गुलशन मात्रे यांनी कॉमेंट्री केली की नाही? कारण ओळे प्रीमियर लीग म्हटल्यानंतर गुलशन मात्रे यांची तडाखेबंद कॉमेंट्री, त्याशिवाय मला असं वाटतंय गोल्डन टच देखील भेटत नाही. हॅलो, विशाल गायकवाड यांचा हा लगातार फाट्याचा अंडा हा तिसरा आहे या OPL मध्ये. कारण
त्यांना या OPL मध्ये काही जमत बसवता आला नाही. लगातार चौथ्या मॅच मध्ये 0 धावसंख्येवर बाद झालेला आहे. स्ट्रगल करतो आपल्या फॉर्म साठी, परंतु गोलंदाजी तितकीच भारदार राहिली असेल. आणि OPL मध्ये. हा शॉटवर त्याने अभ्यास करायला पाहिजे की आपला स्ट्रॉंग पॉइंट काय आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यांनी इकडे तिकडे खेळाचा विचार नाही करायला पाहिजे. राहुल साठी ते पारितोषिक आले. बॅक टू बॅक 2 षटकार जर का खेचले तर सतीश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज मात्र देण्यात येईल. राहुल घरात आलाय. मिडॉनला फिल्डर आहे, वेगाने येतोय. डायरेक्ट हिट जर का झाला असता तर फक्त चान्सेस होते. राहुलने आपले एक धाव इथे कंप्लीट केले. नुकताच विवाह बंधनात अडकलाय. जे जोडी कुठेतरी जमले आता विवाह बंधनात थोड्याच महिन्यात अडकेल तोच राहुल मैदानावरती कळतो आणि त्याच्या साथीला आशिष म्हात्रे. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. रिव्हॉल्व म्हात्रे पहा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उभेत, पंचांच्या अगदी बाजूला. समालोचक उत्कृष्ट खेळाडू. खोलात टाकला होता चेंडू. पहा 2 गुलशन म्हात्रे 2 सीमारक्षक ठेवलेत, ते देखील व्ही शेप मध्ये, म्हणजे एक डीप कव्हरला आणि एक दुसरा डीप मिड विकेटला, आणि त्याचनुसार गोलंदाजी चालू आहे. धावसंख्या 3. फिल्डर बॅटर तिथे फटके मारत नाहीये, त्यांना मजबूर करतोय गोलंदाज असा टप्पा ठेवून. मुभा देत नाहीये कोणती. अभिजित म्हात्रे महत्वाचा खेळाडू या टीमचा. धीम्या गतीचा चेंडू, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. राहुल गरजच्या बॅट मधून येतो. या इनिंग मधला पहिला चौकार. 4 धाबा. रेस देण्यात आलेले. अर्थात तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असतील हेमंत कोळी, माहुल कोळीवाडा आणि त्याचबरोबर नीरज राणावत पंचांच्या भूमिकेत, आणि लेग अंपायरच्या भूमिकेत शशी मेहर, सारसोले, दत्ता मेहर यांचे बंधू. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक होता. धीम्या गतीचा चेंडू अभिजित म्हात्रेचा ओळखलं राहुल गरतने आणि त्याला पाठवलं फाईन लेगला चौकार. नेक्स्ट मॅच दोन्ही कर्णधार आपण सज्ज राहा. ओळे प्रीमियर लीगचा आज शेवटचा दिवस. सतीश ते दोन्ही बॉल तिथेच ठेवणे. अंपायरांमध्ये अजून एक देऊन ठेव, कारण चेंडू हे हरवतेच राहणार आहेत. नेक्स्ट मॅच सिद्धिविनायक एंटरप्राइजेस विरोधात सुवीर स्पोर्ट्स. आणि हा सामना बघण्यासाठी खास कोकण हॉटेल कोकण किनारा चे मालक टी शर्ट ट्रॅक घालून आलेले आहेत. त्यांना फुल गॅरंटी आहेत की क्वालिफाय होणार ते. म्हणूनच मी म्हणतो ना की गुलशन म्हात्रे यांच्याशिवाय, त्यांच्या गोल्डन टच शिवाय OPL ची मजाच नाही. चौकाराने स्कोर जाऊन पोहोचला आता 7 वर. 7 धावा. इथे खराब चेंडू. राहुल गरत आणखी एकदा फक्त टच देतोय बॉलला. थडमानच्या डोक्यावरून बॉल काढला. 4 धावांसाठी चौकार. 9+4 असे एकूण 5 धावा. खराब गोलंदाजी आता अभिजित म्हात्रे कडून. राहुल गरज साठी आणखी एक पारितोषिक. सलग 3 षटकार जर का खेचले तर 5,000 रुपयांचं पारितोषिक सूरज मुंगाजी यांच्याकडून, आणि रोनित दापोलकर जे मागच्या मॅच मध्ये खेळत होते यांच्या वतीने ते पारितोषिक देण्यात येईल. फ्रीडचा चेंडू. धावा 12. फुलटॉस बॉल आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. मिडॉनला पुन्हा एकदा खराब कामगिरी होते क्षेत्ररक्षणामध्ये. 1 धाव, 1 धाव. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे झालंय समाप्त. धावा झाल्या त्या बिनबाद 13. 1 बाद 13. बिस्लरी कलरचे टी शर्ट वाल्यांच्या मला वाटतं खिसे तपासून घ्यायचे आहेत. बी ग्रुप वाल्यांच्या ज्यांच्या मॅची राहिलेल्या आहेत त्यांनी ते खिसे तपासायचे. ते बिस्लरी कलरचे टी शर्ट घातलेत बघा. ॲडव्होकेट समीर म्हात्रे यांना तुम्ही पाहतायत. ओळे प्रीमियर लीग मध्ये सातत्याने खेळतात. मला अजूनही आठवतो मी पहिल्यांदा ओळे प्रीमियर लीग मध्ये आलो होतो आणि गुलशन म्हात्रे तेव्हा डेंजरस टच मध्ये होते. त्यांनी ठेवलेली पारितोषिक मला असं वाटतं त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर की बेस्ट बॉलर
प्राइज साठी मला असं वाटतं पारितोषिक लावलं होतं दादांनी की जर का प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला तर आयफोन. मॅच जिंकल्यानंतर एक आयफोन त्यांनी आपल्या बंधुराजांना गिफ्ट दिला होता. विहान अँड मॅट्रिक्स ती स्पर्धा आपण पाहिली. खरं तर ती स्पर्धा डोनेशनसाठी आवर्जून मी त्या गोष्टीचा उल्लेख करेल. संपूर्ण रायगड नव्हे तर टेनिस बॉल क्रिकेटमधली अशी एकमेव स्पर्धा होती जिने डोनेशन गोळा केलं आणि गरजू लोकांसाठी ते डोनेशन मात्र दिलं. इतकी छान कामगिरी आणि या स्पर्धेसाठी देखील ॲडव्होकेट समीर म्हात्रे यांचं योगदान तितकंच महत्त्वाचं आहे. साई स्पोर्ट्स ओवळे आयोजित ही स्पर्धा ओवळे प्रीमियर लीग आज स्पर्धेचा शेवटचा दिवस. फक्त टच केले बॉलला चिप केलं होतं. डीप कव्हरला फटका येतोय. वन बाउन्स सीमारेषा पार चौकार 4 धावा. संख्या 17 राहुल गरज जबरदस्त बॅटिंग करतो. 3 चौकार आतापर्यंत खेचलेत. पाठलाग केला होता चेंडूचा. पंच इशारा करतील शशी मेहर सर. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 18. नेक्स्ट मॅच सिद्धिविनायक एंटरप्राइजेस विरोधात सुवेरी स्पोर्ट्स. दोन्ही टीम आपण सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. 5-5 ओव्हरच्या मॅचेस अद्यापही समजलेलं नाहीये कोणता संघ सेमीफायनल साठी क्वालिफाय झालाय. बाउन्सरचा इथे वापर करण्यात आला होता. हुक करण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला परंतु फलंदाज पोहोचला. आशिष म्हात्रे पहा यंगस्टर आहे ते ओळे टीमचे. राहुल असेल किंवा त्याचबरोबरीने आशिष असेल. पुढे होऊन हा फटका मारलाय. मिड ऑफला क्लिअर केलाय. जबरदस्त फटका. तितकीच चांगली फिल्डिंग. अगदी स्क्रीनच्या समोर. काय बॅटिंग चालू आहे राहुल गरत कडून. ओळे प्रीमियर लीग मध्ये जेव्हा मी आलोय स्टार्टिंगला राहुल गरत ॲज अ स्कोररच्या भूमिकेत मी सातत्याने पाहिलंय आणि तोच राहुल गरत आता पेनाने नाही तर बॅटने धावा आपल्या टीमसाठी कमावतोय. जबरदस्त फटका. बॉल पाठवलाय फाईन लेगला. चौथा चौकार राहुल गरजच्या बॅट मधून. राहुल ऑन फायर. आतापर्यंत 24. दुसरं षटक संयम पाटील गोलंदाजी आहे. 5 संयम पाटील असायचा. राहुल गरत असायचा ॲज अ स्कोररच्या भूमिकेत. आता एकमेकांच्या विरोधात आहेत. पुढे होऊन परंतु डीप कव्हरला पुन्हा एकदा जसा विशाल बाद झाला त्याच पद्धतीने इथे बाद होतोय फलंदाज राहुल गरत. 2 विकेट गेल्या. धावा 24. रिबेल स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन अभिजित म्हात्रे. पुरस्कर्ते समीर म्हात्रे आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात खेळणारा संघ जान्हवी स्पोर्ट्स टीमला लीड करतोय विशाल गायकवाड, शक्ती गायकवाड आणि शाहीर बल्मा ग्रुप या टीमचे पुरस्कर्ते. आता शाहीर बल्मा ग्रुप याबद्दल गुलशन म्हात्रेच मला असं वाटतं माहिती देतील हे षटक संपल्यानंतर. धावसंख्या आतापर्यंत 24. दुसरं षटक इथे मार्गस्थ. हाफ ट्रॅकर बॉलचा इथे वापर करण्यात आला. पूलचा चांगला फटका. बॉल जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. स्कोर जाऊन पोहोचलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28-28. या दोन
या या सामन्यावर सुद्धा ग्रुप नंबर ए मध्ये असलेले नेक्स्ट मॅच निहाल स्पोर्ट्स आणि श्रेयान शिव यांचं सुद्धा लक्ष असेल, कारण रिबेल संघ जिंकला तर ते थोडे रिलॅक्समध्ये राहतील, कारण त्या सुतावर त्यांना भांडायला लागेल. म्हणजे एक सुपर ओव्हरवर तरी राहतील रिबेल संघ जिंकला तर. आणि जर सोहम जिंकला तर पुढली मॅच ही नॉकआउट पद्धतीचीच होईल. जान्हवी स्पोर्ट्सने जर का जिंकला सामना तर ते डायरेक्ट क्वालिफाय, आणि मग पुढचा सामना पुन्हा एकदा करो या मरो. 10 संघ त्यातील 9 संघ क्वालिफायच्या रेसमध्ये, म्हणजे ओळेमध्ये किती क्रिकेट दडलंय. नाहीतर गावाची प्रीमियर लीग म्हटल्यानंतर पहिल्या दुसऱ्या चौथ्या मॅचेस पर्यंत कळून चुकतं की बाबा हे क्वालिफाय होतील. इतकं जबरदस्त क्रिकेट, रायगडची क्रिकेटची पंढरी म्हणून ओळेकरांना ओळखलं जातं. आणि त्याच ओळे नगरीमध्ये तुम्हा सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अभिजित म्हात्रे, स्वप्नील मुंगाजी आणि आशिष म्हात्रे. वेगवान चेंडू होता, वेग प्रचंड पाहतोय अभिजित म्हात्रेचा. विकेट किपर आमचे दर्शन गरत विकेट किपरच्या भूमिकेत. आज ज्यांच्या मुलीचा आज वाढदिवस आहे, छाया रिसॉर्ट येते, मगाशी संजय बॉस गोलंदाजी करत होते आणि तिथेच त्यांच्या मुलीचा आज वाढदिवस आहे. फुल टॉस बॉल, लॉंग ऑफला फिल्डर थोडा दूर आहे, टप्पा पडल्यानंतर उसळ घेतली चेंडूनं, सीमारेषा ओलांडतोय चेंडू, चौकार. चार धावा, चौकार. आणि चौकाराने स्कोर आता जाऊन पोहोचलाय 32 वरती, 32. थोडी मजा तट्टा मस्करी आज ओळे प्रीमियर लीगच्या निमित्ताने चालू. हॅलो दादा, तुला एक सांगतो की हॉटेल कोकण किनाऱ्यावालेही जवळजवळ त्यांच्या जेवढा सामान भरलेला होता आजची ऑर्डरची ती सर्व घेऊन इथे आलेले आहेत. कारण सुवीरला जिंकायचे आहे आणि स्वराला पण जिंकवायचे आहे त्यांना, त्यामुळे ते सर्व बस्ताच घेऊन आलेले आहेत. क्या बात आहे. ओळे प्रीमियर लीगची धुमशान, ओळे प्रीमियर लीगचा महासंग्राम आज आपण अनुभवतोय या क्रीडा नगरीमध्ये. बॅटिंग चालू आहे जान्हवी स्पोर्ट्स टीमची. हलक्या हाताने चेंडू फक्त ढकलला, स्वीपर कव्हरला, फार दूरवरती क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा इथे चान्स आहे आणि निश्चितच 2 धाबा इथे केल्यात कंप्लीट. 34 धाबा, 34, 34 धाबा. आणि ओळे प्रीमियर लीग म्हटल्यानंतर संपूर्ण गावाचं जेवण असतं, प्रेक्षकांसाठी जेवण, खेळाडूंसाठी जेवण, सर्वांसाठी जेवणाची भोजनाची व्यवस्था मात्र ओळे प्रीमियर लीग मध्ये. आणि आजच्या जेवणाची सोय संजयभाई गायकवाड यांच्या वतीने मात्र करण्यात आलेली आहे. खोदून काढला चेंडू, पुन्हा एकदा स्वीपर कव्हरचा खेळाडू बिझी. दुसरी धाव घ्यायची परंतु एकमेकांना आता थांबवलं. अभिजित म्हात्रे गोलंदाजी करतोय. नेक्स्ट मॅच सुवीर स्पोर्ट्स विरोधात सिद्धिविनायक एंटरप्राइजेस. दोन्ही टीम आपण टॉस साठी या. मागच्या मॅच मध्ये 70 धावांचं लक्ष होतं, 73. सिद्धिविनायक एंटरप्राइजेसने सामना जिंकला, पराभूत केलं स्वरा स्पोर्ट्स टीमला. आणि आता तिसरं षटक चालू आहे. अभिजित चांगली गोलंदाजी करतोय. शेवटला थोड्या पहिल्या ओव्हरमध्ये चुका जरूर झाल्या त्याच्याकडून, परंतु आता कोणतेही मुभा मात्र फलंदाजांना देत नाहीये. जान्हवी स्पोर्ट्स सामना जिंकले तर डायरेक्ट क्वालिफाय होतील आणि जर का हारले तर इतर संघांसाठी बरंच काही ते ठेवतील. 35 धावा आतापर्यंत. साई स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा. खोलात टाकला होता चेंडू, खोदून टाकण्याचा प्रयत्न आणि ते लॉंग ऑनला फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी एकच धाव. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या आतापर्यंत जान्हवी स्पोर्ट्स टीमची 36, 12ची सरासरी, 36 धावा.
किंवा डीजे 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि आतापर्यंत धावा आहेत त्या 36 36 धावा 12ची सरासरी. थँक्यू अर्जुन या ब्रेकफास्ट बद्दल. समीर म्हात्रे स्वतः या टीमचे पुरस्कर्ते ॲडव्होकेट समीर म्हात्रे. ओवळे गावातील तरुणांना तुम्ही जरूर विचारा, तरुण तुम्हाला अगदी नवयुवक तुम्हाला आवर्जून सांगतील की ॲडव्होकेट समीर म्हात्रे यांचं योगदान आमच्या जीवनामध्ये अतिशय फार महत्त्वाचं आहे. कित्येक तरुणांचे प्रश्न सोडवण्याचं काम ॲडव्होकेट समीर म्हात्रे यांना आवर्जून केलं. याही गोष्टीचा उल्लेख इथे नक्कीच करायला हवा आणि ते आता स्वतः गोलंदाजीसाठी इथे आलेत आणि त्यांनाच फॉलो करत आता कित्येक जण या वकिली क्षेत्रामध्ये निश्चितच आता पदार्पण करतायत. मी बॅनर पाहिला मगाशी, एक मुलगी ओवळे गावातील BMH ची देखील तिने परीक्षा पास झाली. ही देखील एक मोठी उपलब्धी आहे. नुसतं क्रिकेटच नाही तर विविध क्षेत्रामध्ये ओवळेकरांचं नाव आहे. स्वतः समीर म्हात्रे राईट आर्म राऊंड द विकेटने डीप कव्हरला फटका आलाय स्टेजच्या अगदी समोर. चेंडू आता तो निसटला परंतु एकच धाव. चांगली गोलंदाजी करतायत. ओवळे प्रीमियर लीग मध्येच ते फक्त खेळतात. 2 डॉक्टर आतापर्यंत आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र ओवळे प्रीमियर लीगचा शुभारंभ करण्यात आला. क्या बात आहे. आपल्या गावची ओळख आपणच पटवून द्यावी. सिंगलने स्कोर 37. समीर म्हात्रे गोलंदाजी करतायत. आशिष आणि स्वप्नील मुंगाजी सध्या जोडी जान्हवी स्पोर्ट्स टीमची. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, थोडं थांबले त्यानंतर दुसरी धाव इथे झाले कंप्लीट. रिक्स होती धाव घेण्यामध्ये परंतु 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. 2 धावा, 2 धावेने स्कोर जाऊन पोहोचेल 39 वर 39. या उर्वरित षटकांमध्ये आक्रमण करावं लागणारे जान्हवी स्पोर्ट्स टीमला रिबेल स्पोर्ट्सच्या विरोधात. सातत्यानं रिबेल स्पोर्ट्स हा संघ ओवळे प्रीमियर लीग मध्ये खेळत असतो. लोअर फुल टॉस बॉल कन्वर्ट केला डीप कव्हरला, फिल्डर वेगानं आला, हातातून चेंडू पुन्हा निसटला. दुसरी धाव घ्यायची, फिल्डर ने चूक केली आणि त्यावरती 2 धावा. OPL साठी प्रॅक्टिस केले. गुलशन म्हात्रे गोलंदाजी चांगली करतायत. बंधुराज विकेट घेतली तर निश्चितच गुलशन म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र देण्यात येईल. आशिषची प्रॅक्टिस निश्चितच केले. OPL साठी सर्वजण प्रॅक्टिस करतात. ऑन साइडला फटका मारण्याच्या नादात समोर फटका बसलाय आणि आता आशिषची विकेट घेतले. गुलशन म्हात्रे यांच्याकडून या विकेटसाठी समीर म्हात्रे यांना 1000 रुपयांचं पारितोषिक. ओवळेकरांसाठी ही नुसती स्पर्धा नसून हा खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी असलेला उत्सव आहे. क्रिकेटचा उत्सव. सातत्यानं या स्पर्धेचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं आणि क्रिकेटच्या उत्सवाचा मी देखील भाग व्हावा म्हणून त्यांनी जबरदस्त कामगिरी आणि सरावही तितकाच केलाय समीर म्हात्रे यांनी. नाहीतर कोणत्याही स्पर्धेमध्ये किंवा क्रिकेट खेळताना ते फारसे दिसत नाहीत. ॲडव्होकेटच्या बऱ्याचशा स्पर्धा होतात परंतु तिथेही फारशी संधी घेत नाही. परंतु गावची स्पर्धा आहे, स्पर्धेमध्ये मला खेळायचं आणि चांगली आता गोलंदाजी चालू आहे. या विकेटसाठी देखील साजन मुंगाजीला जर का बाद केलं समीर म्हात्रे यांनी तर पुन्हा एकदा गुलशन म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतायत समीर म्हात्रे. 4 चेंडू टाकलेत, 5 धावा दिल्यात, 1 विकेट त्याने घेतले. स्कोर आहे जान्हवी स्पोर्ट्स टीमचा 41 41. साजन वेगवेगळ्या हेअरस्टाईल साठी हा खेळाडू ओळखला जातो आणि आता तोच सध्या मैदानावर. चांगला चेंडू, अपील विकेट कीपर कडून, परंतु पंच सांगतायत की बॅटची कडा घेतली होती त्यानंतर पायावरती चेंडू लागला. हे ठाऊक होतं समीर म्हात्रे यांना म्हणून त्यांनी अपील केली नाही. 1 धाव, धावसंख्या 42 42. षटकारात अर्थातच सीमारेषेच्या बाहेर कोणत्याही प्रेक्षकाने जर का एका हाताने झेल टिपला
तर आयोजकांकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र देण्यात येईल. कमालीची संधी या स्पर्धेमध्ये. फक्त एका हाताने झेल टिपा. खेळाडूंसाठी पारितोषिक नसेल हे लक्षात असू द्या. धावसंख्या 42, खेळाडूंसाठी 500 आणि 2 हातात घेतला झेल सीमारेषेच्या बाहेर तर 200. खूप चांगली गोलंदाजी. लॉंग ऑफचा फिल्डर हातातून पुन्हा चेंडू निसटला. समीर गायकवाड होते त्या ठिकाणी. सकाळचा टॉस त्यांच्या शुभ हस्ते झाला होता. पहिलं षटक अर्थातच चौथं षटक समीर म्हात्रे यांचं इथे झालंय समाप्त. धावा त्यांनी दिल्या या ओव्हरमध्ये 8 आणि 1 विकेट घेतली ती आशिष म्हात्रेची. धावसंख्या 44. चला रिबेल स्पोर्ट्स वेळ जास्त घेऊ नका. आज मॅचेस आहेत आपल्या भरपूर, ते आपल्याला करायचे आहेत कंप्लीट. सुवेरी स्पोर्ट्स आणि सिद्धिविनायक एंटरप्राइजेस दोन्ही टीमचे कॅप्टन अजित मुंगाजी आणि सुवेरी स्पोर्ट्सचा कॅप्टन अश्विन पाटील या दोन्ही कर्णधार. आपण या अजित मुंगाजी खरं तर ओवळे प्रीमियर लीग मध्ये आपला फॉर्म शोधतोय आणि RR ट्रॉफी मध्ये 1 हँडेड बॅटिंग केली होती ती अर्थातच अश्विन पाटीलने. तो चांगल्या टच मध्ये. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉस साठी या, परंतु सिद्धिविनायक एंटरप्राइजेस टीमने सामने देखील जिंकलेले आहेत. ओव्हरऑल टीमचा परफॉर्मन्स चांगला राहिलाय. बॉलिंग डिपार्टमेंट असू दे, बॅटिंग डिपार्टमेंट असू दे. मागच्या मॅच मध्ये प्रमोद गायकवाड यांची जबरदस्त बॅटिंग राहिली. सतीश म्हात्रे यांनी 2 षटकं चांगली टाकली आणि त्यांना साथही इतर बॉसने देखील तितकीच छान साथ दिली. 4 षटकं समाप्त झालेत. धावसंख्या आतापर्यंत 11ची सरासरी आहे 44. विशाल गायकवाड यांना इथून फक्त 10 ते 15 धावा हव्यात जेणेकरून 60चं लक्ष. समीर गायकवाड. रोहन वास्कर येतोय गोलंदाजीसाठी, माफी असावी. साजन मुंगाजी, साई स्पोर्ट्स एक्सप्रेस. साजन मुंगाजी. प्रत्येक विकेटला आता 500 साई स्पोर्ट्स टीम कडून. कोकण किनारा हॉटेल. संपूर्ण स्कॉर सहित या क्रीडांगणावर. साजन मुंगाजीच्या बॅट मधून OPL मधला सर्वात लांब लचक षटकार. साजन मुंगाजी या स्पर्धेतील हायएस्ट विकेट टेकर आहे. पर्पल कॅपचा दावेदार आणि त्याच्या बॅट मधून इथे आता आलाय मात्र षटकार. RR ट्रॉफी मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती साजनने. तोच आता इथे बॅटिंग करतोय. पहिल्या बॉलवरती त्यानं आक्रमण इथे चढवलंय. 6 धावा स्कोर जाऊन पोहोचलाय 50 वर. सागर गायकवाड सर्वाधिक धाव संख्या 120. ऑरेंज कॅपचा तो दावेदार आहे. मी विनंती करतोय आदरणीय नित्यानंदजी मुंगाजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. नित्यानंद मुंगाजी साहेब आपण व्यासपीठावरती यावं. सहर्ष स्वागत. साजनचा हा फटका फसलाय. फिल्डर आहे कॅच खाली आणि फलंदाज बाद साजन मुंगाजी. आणि ते स्पोर्ट्स टीम कडून आता गोलंदाजासाठी अर्थात रोहन वास्कर साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. कारण प्रत्येक विकेट साठी
500 रुपयांचं कॅश प्राइज होतं. नित्यानंद मुंगाजी साहेबांचं इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. 10 संघ आहेत, 9 संघ अजूनही क्वालिफायरच्या रेसमध्ये आहेत. कदाचित या सामन्यापासून आता सुरुवात होईल की एक एक बाहेर जाईल, एक एक आतमध्ये येईल. हा सामना जान्हवी स्पोर्ट्स टीमने जिंकला विशाल गायकवाडच्या टीमने, तर निश्चितच ते डायरेक्ट क्वालिफाय होतील. आणि रिबेल स्पोर्ट्सने जिंकला तर इतरही संघांना संधी मात्र तयार होईल. या पुढचा सामना जर का अजित मुंगाजी सिद्धिविनायक एंटरप्राइजेस टीमने जिंकला तर ते डायरेक्ट क्वालिफाय होतील. आणि जर का अश्विन पाटीलने जिंकला तर पुन्हा एकदा इतर संघांसाठी संधी मात्र निर्माण होईल. जबरदस्त सामने, शेवटचा दिवस आहे. आज उलगडा होणार. कोणता संघ मात्र सेमीफायनल खेळेल, कोणता संघ मात्र ही स्पर्धा जिंकेल. फायनल मानव सामने 2-2 संघांनी जिंकले तर निश्चितच सुपर ओव्हर हा या स्पर्धेचा निर्णय. लोअर फुलटॉस बॉल, कव्हर ड्राईव्ह आणि ते चौकार, 4 धावा. आदरणीय कुमारजी म्हात्रे साहेबांचं देखील इथे आगमन होतंय. मी विनंती करेल चेतन स्मृती चे आमदार पुरस्कर्ते आदरणीय कुमारजी म्हात्रे, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. 2 डॉट बॉल जरी टाकले गोलंदाजाने रोहन वास्करने तरी सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज साई स्पोर्ट्स ओळे टीम कडून एक 500 रुपयांचं पारितोषिक त्यांनी पटकावले. फटका गॅप मध्ये आणि निश्चितच चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर. चौकार आणि पंच इथे सांगतात रिव्ह्यू. मला अजूनही ठाऊक आहे रिव्ह्यू घेतला इथे वेस्ट साइड साठी पंचांनी. गेल्याच्या मागच्या पर्वामध्ये स्वर्गीय चेतन स्मृती हा संघ विजेता संघ ठरला होता आणि त्याचे पुरस्कर्ते आदरणीय कुमारजी म्हात्रे साहेबांचे इथे आगमन झालं. विनंती आहे त्यांना की आपण व्यासपीठावरती यावं. पंच हेमंत कोळी सर पहा वेस्टाईटचा नो आहे की नाही. कुमारजी म्हात्रे आपलं सहर्ष स्वागत ओवळे प्रीमियर लीग मध्ये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला नो चेंडू नाहीये. 58 धावा, 58. देवीदास गायकवाड, रोहन वास्कर, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील इथे पंच पुन्हा एकदा सांगतायत की थर्ड अंपायर कडे हा डिसिजन असेल. अंतिम हा चेंडू होता. चला सुवीर स्पोर्ट्स आणि सिद्धिविनायक एंटरप्राइजेस टॉस साठी आपण त्वरित या. ऑरेंज कॅप चे हकदार अर्थातच आतापर्यंत 120 धावा ओपीएल मध्ये कुटणारा सागर गायकवाड. हॉटेल कोकण किनारा सागर गायकवाड आपण या. मी विनंती करतोय कुमारजी म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण ऑरेंज कॅप नॉट आउट आहे. नॉट आउट 2 धावा शेवटच्या बॉलवर. एकूण धावा संख्या 60, 61 करायचे आहेत. 61 रिबेल स्पोर्ट्स टीमला. ऑरेंज कॅपचा हकदार ऑरेंज कॅप होल्डर सागर गायकवाड हॉटेल कोकण किनारा 120 धावा आणि कुमारजी म्हात्रे कॅमेरामन मारुती जांभळे कुमारजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते कॅप सुपूर्द करण्यात येते. आतापर्यंत 120 धावा कुठल्यात ऑरेंज कॅप होल्डर आहे सागर गायकवाड. अभिनंदन. आणि आता मी आमंत्रित करेल पर्पल कॅप होल्डर प्रॅक्टिस थोडी थांबवा साजन मुंगाजी. या स्पर्धेतील आतापर्यंत विकेट घेतल्यात 11. साजन मुंगाजी यांना मी अनाउन्समेंट करतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण यावं.
मी विनंती करतोय आदरणीय नित्यानंद मुंगाजी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण पर्पल कॅप द्यावी. आतापर्यंत या गोलंदाजाच्या नावावरती 11 विकेट. साजन मुंगाजी प्रत्येक वेळी त्याच्या हेअरस्टाईल साठी हा खेळाडू जाणला जातो, परंतु यावर्षी अजिबात प्लेन. आदरणीय नित्यानंद मुंगाजी साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण पर्पल कॅप होल्डर अर्थातच साजन मुंगाजीला ही कॅप सुपूर्द करावी. चांगली कामगिरी साजन. अभिनंदन असेल सागर गायकवाड आणि त्याचबरोबर साजन मुंगाजीचं. खूप चांगला खेळ तुमच्याकडून राहिलाय. 11 विकेट आतापर्यंत घेतल्यात. पर्पल कॅप होल्डर आहे तो, त्याचं अभिनंदन. 60 धावा झाल्यात. 61चा पाठलाग करायचे तो रिबेल स्पोर्ट्स टीमला जान्हवी स्पोर्ट्स संघाच्या विरोधात. आणि सुवीर स्पोर्ट्सचे कर्णधार अश्विन पाटील यांचं आगमन झालंय. विनंती आहे की सिद्धिविनायक एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन आपण त्वरित अजित मुंगाजी. मी विनंती करतोय सन्माननीय हरिदासजी मडवी साहेबांना की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. हरिदासजी मडवी साहेब 5 षटके धावा करायचे. 61 कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय बदल. या प्रवीणजी गायकर सर. चला बघा, सामना स्टार्ट होण्या अगोदर तुम्हाला नाणेफेकी करायची याची नोंद घ्या. तर कॅप्टन उपस्थित झालेत आहेत. सुवीर स्पोर्ट्सचे कर्णधार अश्विन या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा प्रतिस्पर्धी सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघनायक अर्थातच आमचे अजित. आपण यावं लगेच. बघा, स्वतः संघनायक आणि संघ मालक थोडीशी चर्चा करत असताना, कारण ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी. जर जिंकतील तर आय थिंक क्वालिफायरचे चान्सेस त्यांच्यासाठी जास्त असतील. तर कुमारबाई मात्रे चेतन स्मृतीचे सर्व आणि स्वर्गीय दीपा पाटील साहेब चषक या स्पर्धेमध्ये विजेता क्रिकेट संघ प्रमोद गरत कॅप्टन होते त्यांचे. रणित, आज तुम्ही खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी करताय. वडील आलेला एक झेल देखील तुमच्या माध्यमातून टिपला गेला आणि 17 धावांची अफलातून इनिंग देखील त्यांच्या माध्यमातून साकारली गेली होती. तर टॉस का बॉस जाऊया मॅच नंबर 3 आजच्या या दिवसातील. पाहायला मिळेल जर जिंकले सिद्धिविनायक एंटरप्राइजेस तर मात्र क्वालिफाय होण्याचे चान्सेस त्यांच्यासाठी जास्त राहिलेत आणि क्वालिफाय होतील डायरेक्ट, मला तर वाटतंय. आणि जर पराभूत झाले तर बाकी संघांना मात्र आशा असतील. परंतु पाहूया. चला, कुमारबाई यांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सुवीर स्पोर्ट्स 11 विरुद्ध सिद्धिविनायक एंटरप्राइजेस या दोन संघांमध्ये लढाई. संघनायक सिद्धिविनायक एंटरप्राइजेसचा विचार केला तर अजित मुंगाजी, ओनर नंदकुमार शेठ गायकवाड. आणि सुवीर स्पोर्ट्सचा विचार केला अश्विन पाटील कॅप्टन आणि संजयबाई गायकवाड अर्थातच संघ मालक. टॉस जिंकला सिद्धिविनायक एंटरप्राइजेस कॅप्टन अजित मुंगाजी. कांग्रेचुलेशंस आणि दोनों संघाना अपन शुभेच्छा देगा. तो बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ. ये भी मैच वैसा ही है क्योंकि अभी समीर सोमनी सर इन्होंने कहा था कि यहाँ से जो टीम अब जीतेगी वो सीधा क्वालिफाई की रेस में रहेगी और जो भी टीम हारेगी वो 2-2 अंकों के लिए बिल्कुल अपनी दावेदारी पेश करेगी. अगर किसी भी टीम के सेम इक्वल पॉइंट होते हैं तो शायद मेरे ख्याल से सुपर ओवर खेला जाएगा. ये कमेटी के माध्यम से निर्णय आ चुका है. तो देखेंगे किन टीम के अंक जो है वो सेम रहते हैं, कौन गुणतालिका में सेम पॉइंट के साथ बनी रहेगी और कौन जाएगा बाहर. जिसके ज्यादा पॉइंट वो टॉप में रहेगी, लेकिन वो आने वाला समय ही बता पाएगा. तो एक 60 रन ठोके 61 रनों का लक्ष्य सेकंड इनिंग्स में. आप देख सकते हैं अपोजिशन टीम जान्हवी स्पोर्ट्स के खिलाफ रिबेल्स टीम को ये 61 रन बनाने हैं. जान्हवी स्पोर्ट्स ने पहले बल्लेबाजी करते हुए 60 रन ठोके. पहले गेंदबाज राइट आर्म राउंड द विकेट से अच्छा शॉट मिडान को क्लियर किया है. लॉन्ग ऑन की तरफ गेंद जाती हुई, फील्डर दूर से दौड़ रहे थे लेकिन रोकने में असमर्थ और गेंद जाती हुई सीमा रेखा पार. रेबल स्पोर्ट्स के आरंभिक बल्लेबाज ऋषिकेश पाटिल के बल्ले से ये 4 रन. बिल्कुल सुदर्शन मात्रे यानी कि गिल्लू गेंदबाजी के मार्ग पर आते हुए और पहली गेंद के ऊपर उन्हें चौका धागा बल्लेबाज ऋषिकेश एक अच्छे खिलाड़ी है, एक अच्छे बल्लेबाज है. अजनबी स्पोर्ट्स ओली टीम जब ग्रामीण में खेलती है तो बढ़िया परफॉर्मेंस रहता है इस खिलाड़ी का. ये जड़ में डालने का प्रयास, मिड ऑफ में फील्डिंग खराब. तुरंत मौका मिला डीप लॉन्ग ऑफ में आकर कवर दे, तब तक दूसरी की कोशिश.
वेरी वेल, गुड रनिंग बिटवीन द विकेट। देखिए आप मुकाबले में बने रहना है ना, तो मेरे ख्याल से समीर सोमनी सर ये गलत फील्डिंग से बचना होगा। ये एक एक रन इंपॉर्टेंट होंगे और ये जो रन जो खर्च कर रहे हैं ना, ये आपके लिए थोड़ी सी दिक्कतें पैदा होगी। पावर प्ले का ओवर है, ये थोड़ी सी मिसफील्ड हुई मिड ऑफ की तरफ और बैकअप अच्छा मिला कि जहां पर खिलाड़ी आए थे आशीष थे, बेहतरीन फील्डिंग पेश की और 2 रन जरूर बचे अपने टीम के लिए और 2 रनों की मदद से सेकंड इनिंग्स में इन रनों को बनाती हुई रेबल स्पोर्ट्स 11 टीम का स्कोर है 6 रन। ये स्लोवर गेंद थी, जल्दी पकड़ लिया इस गेंद को और सीधा फेंक दिया मिड विकेट सीमा रेखा पार। बल्लेबाज ऋषिकेश के बल्ले से ये शानदार 6 रन। कि आज आप ओले प्रीमियर लीग का ये आयोजन देख रहे हैं। कोई बोलेगा कि सुदर्शन ये कोई छोटा मोटा आयोजन है, ऐसा लगता है कि 1-1.5 लाख की ये टूर्नामेंट जा रही है, क्योंकि प्रीमियर लीग में दर्शक बहुत महत्वपूर्ण होते हैं। आप देख सकते हैं कि इस ओले प्रीमियर लीग में दर्शक भी काफी तादाद में नजर आती हुई। दोपहर का सत्र का आज सुपर संडे है, धमाका भी होगा, खाने का इंतजाम भी सभी को किया जा रहा है। हमारे बिल्कुल बैक स्टेज यानी कि कॉमेंट्री बॉक्स के जो स्टेज है हमारा पूरा मंच, उस मंच के पीछे आप पूरी तरीके से खाने का इंतजाम बिल्कुल नजर आता हुआ। 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 12 रन। जिस रन रेट से चलना है उसी की ओर चलती हुई इस बार भी शॉट अच्छा है, कवर्स के खिलाड़ी को भेजती हुई गेंद जाएगी सीमा रेखा पार। पावर प्ले का पूरी तरीके से फायदा उठाते हुए ये पावर प्ले की पावर दिखाता हुआ बल्लेबाज ऋषिकेश के बल्ले से ये दूसरा चौका, 4 रन। तो जानवी स्पोर्ट्स अगर ये मुकाबला जीती है तो क्वालिफाई हो जाएगी, लेकिन अगर ये रेबल स्पोर्ट्स जीते हैं तो फिर से एक बार समीकरण बैलेंस रहेगा। शुरुआत बेहतरीन नजर आती हुई रेबल स्पोर्ट्स के बल्लेबाज ऋषिकेश नहीं रोक पाएंगे इस बल्लेबाज को, क्योंकि लय में नजर आ रहे हैं। ऑरेंज कैप होल्डर, पर्पल कैप होल्डर आपने दो खिलाड़ी देखे, जो सबसे लीडिंग स्कोरर सागर गायकवाड़ और सबसे लीडिंग विकेट टेकर सज्जन मुंगाजी। अगर उनसे शुरुआत करते तो मेरे ख्याल से एक बेनिफिट बन सकता था, क्योंकि लीडिंग विकेट टेकर है, 2 ओवर उनके हाथ में है, तो शायद एक थोड़ी सोच अलग दिखाते गुलशन। नहीं, वो 3 मैच में एक ही साइड से बॉलिंग डाल रहे हैं और अच्छी गेंद पड़ रही है उसकी, इसलिए उसका इंड चेंज नहीं कर रहे वो लोग। शायद जिस एंड से मार खाने वाले गेंदबाज है उसी एंड से वो गेंदबाजी कर रहे हैं, क्योंकि उनमें वो काबिलियत है, टीम के मेन बॉलर है और उसकी वजह से शायद उन्हें 2 ओवर के लिए रखा गया होगा। चलिए, ये सोच अच्छी है और अक्सर कहते हैं कि एवरीथिंग इज पॉसिबल, बस आपके सोच में दम होना चाहिए और कहीं ना कहीं ये सोच दिखाते हुए गुल्ली देख सकते हैं गेंदबाजी के मार्ग पर सुदर्शन थोड़े से महंगे साबित होते हुए पिछली 5 की 5 गेंदें बल्लेबाज अकेले खेली ऋषिकेश ने और 18 रन अभी तक ठोके इस बल्लेबाज ने। लेग कट करने का ये इरादा था, कट किया इस गेंद को, बैकफुट पॉइंट और गली के बीच में से गेंद जाती हुई फील्डर पीछे विशाल गायकवाड़ उर्फ पावा जब तक रोकेंगे फील्ड करेंगे। थोड़े से पाव में फिर से एक बार नोच आती हुई, ये उनकी दिक्कतें बनी है गुलशन। त्याला मला वाटतं बैलगाडीशिवाय त्यात येणार नाही तो बाय. आणि स्प्रे घेऊन जा लगेच मैदानात. गुलशन, जर आपण विचार केला तर या ठिकाणी पावाला सातत्याने अडचणी निर्माण झाल्यात. त्यांनी फिटनेसवर लक्ष दिलेलं नाही, ते फक्त बॅटिंग बॉलिंग टाकायचे, दुसऱ्या शरीराला लूज ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी कधीच केलेला नाही. येस, फिजिकल फिटनेस खूप महत्वाचं असतं क्रिकेटसाठी आणि सध्या डाएटवर देखील आहेत. आणि जर सध्या तुम्हाला जर इंजुरी अशी येत असतील, पेन इंजुरी जास्त होत असेल तुम्हाला, तर तुम्ही कोपर केरनीला जास्तीत जास्त करू शकता तिथे, कारण तिथे जास्त हाडांचा स्पेशलिस्ट तिथे देखील तुमच्या नसा बियात पायाच्या दबल्या किंवा काय पाय मुरगळला तर क्विक त्वरित 15 ते 20 दिवसात तुम्हाला आराम मिळतो. नाही, तसं थेरपी चालू ठेवली. तर सध्याच्याकडे त्यांचा फुल तुम्ही डाएट पाहताय, 3 टाइम भात खातायत, एक चांगली गोष्ट आहे. सतीश मात्र आपल्याला इथे माहिती पुरवतात. त्यांनी मला वाटतं डाईट म्हणजे थेरपी चालू ठेवायला पाहिजे, कारण त्यांचं शरीराच्या नसा थेरपीमुळे भरपूर लूज राहतात. येस, डेफिनेटली जो डाएट पकडलाय तो देखील थोडा कमी देखील करावा लागेल. हा डाएट जेव्हा महिन्याला 2 महिन्याला त्यांना 25 किलो राईस लागायचा, तो त्यांना आता 40-50 किलोवर गेलेला आहे. तो बिल्कुल ये थोड़ा हंसी मजाक था, बिल्कुल काफी कमाल के ऑलराउंडर खिलाड़ी है. तो चलिए, जिस गेंदबाज का इंतजार किया था वो साजन मुंगाजी. विनय म्हात्रे यांनी जर जेल घेतला तर 500 रुपये दिले. हे भरपूर कमी आहेत. तुमचे मेंबरच जवळजवळ 25-30 आहेत, तर 10 रुपये पण वर्गणी लागणार नाही, जास्त लावा. सायनाट ग्रुप कडून 500 रुपये.
तो बिल्कुल साइनाट ग्रुप इनके ओर से 500 का इनाम है। तो अब देखेंगे मेरे ख्याल से जो सुपर ओवर होंगे, अगर होंगे या नहीं तो अलग बात है, लेकिन होंगे तो जो रन बनेंगे वो सीरीज के लिए नहीं पकड़े जाएंगे। तो बिल्कुल गेंदबाज तैयार, पहली गेंद, आइए आपका भी स्वागत है। लॉन्ग ऑन की तरफ गेंद को खेला है, अच्छा शॉट था लेकिन फील्डर मौजूद है वहां पर, राहुल थे, अच्छी फील्डिंग। देखिए वी शेप में जो दो खिलाड़ी हैं, एक लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन, मेरे ख्याल से आशीष और राहुल ये दोनों सेम दिख रहे हैं। एक ही, मुझे लगता है एक ही क्लासमेट होंगे वो लोग भी। बिल्कुल जुड़वा एवन जोड़ी नजर आ रही है, 4 साल थोड़ा सा छोटा है मेरे ख्याल से। तो बिल्कुल गेंदबाज आप देख सकते हैं, दोनों भी कमाल के खिलाड़ी हैं, अपकमिंग स्टार है, युवा पीढ़ी के ये युवा जनरेशन है और अच्छा क्रिकेट ओनली टीम की ओर से आप जरूर देख सकते हैं। स्ट्राइक इन पर बल्लेबाज आएंगे ऋषिकेश, जिसने पिछली 6 की 6 गेंदें खेली और टोटल 20 रन बटोरे। शॉर्ट पिच लाइन की बॉल कट करने का प्रयास किया, ये रनआउट का चांस, बॉलर थोड़े से आगे गए थे और कवर्स के लिए मेरे ख्याल से गुली को आना चाहिए था, सुदर्शन को आना चाहिए था नहीं, लेकिन वो थ्रो भी पूरे हाइट से उड़ाया था। यकीनन बॉलर को इतना आसान नहीं होता बैकअप देना, अपने फॉलो थ्रू में आना। अगर वो फॉलो थ्रू में होते गेंदबाज या किसी अन्य खिलाड़ी कवर्स के लिए होता तो शायद मेरे ख्याल से ये रनआउट का चांस बन सकता था। रिस्की रन था, मना कर दिया था जरूर, लेकिन ये रन जरूर चुराया। 1 रन बटोरा, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 22 रन। 21 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी कर रहे ऋषिकेश का, अपना अर्धशतक ठोक पाएंगे। ये लीजिए लीडिंग विकेट टेकर है, इसका मतलब ये नहीं कि आप हमारे ऊपर दबाव बना सकते हो, हम भी कच्चे गुरु के चेले नहीं है। और ठोक दिया यहां पर साजन मुंगाजी को, बड़ा छक्का, बल्लेबाज संयम पाटिल के बल्ले से 6 रन। आमच्या इथे ओल्या गावचे ज्येष्ठ खेळाडू म्हणजे जवळजवळ त्यांनी सुरुवात केलेली ओल्या गावामध्ये क्रिकेट खेळण्याची, ते प्रकाश चंद्रकांत म्हात्रे यांचं आगमन झालं आहे। त्यांनी कृपया करून समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। तर प्रकाश शेठ म्हात्रे साहेब आपण यावर लिजेंड खेळाडू तुम्ही यांचे या ठिकाणी शुभागमन झाले पाहताय। ये भी हाफ पिच लाइन की बॉल थी, हवा में है ज्यादा देर तक, फील्डर इस पर दबा मिड विकेट में, ये कैच पकड़ना चाहिए था, ये कैच पकड़ना चाहिए था। दबाव आप डाल सकते थे, लीडिंग विकेट टेकर है, थोड़ा सा कॉन्फिडेंस लेवल लूज हो रहा है, इस तरीके की गलत फील्डिंग होती है। तो देखिए मेन बॉलर को अगर मार मिलती है ना, और खास करके गुलशन आपको पहले 2 पावर प्ले में 60 रन इस मैदान के ऊपर इतने बड़े नहीं है, सिक्सर की गेंदें यूज की जा रही है, तो मेरे ख्याल से आपको पहले 2 ओवर में वो रन बचाने भी जरूरी है। नहीं, मैं आपको बताता हूँ कि इधर 2 ओवर में स्कोर होता है, लेकिन लास्ट में 12 बॉल 18 रन या 19 रन वो चेस नहीं होते, शायद वेल फिनिशिंग करना चाहिए। यस डेफिनेटली, यही वो शुरुआत नजर आती हुई। इस बार गेंद को फेंका है स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के पार, बल्लेबाज संयम ने मात्र संयम दिखाया, सीमा रेखा पार जाती हुई 6 रन। एक और यहां पर बड़ा हिट आता हुआ बल्लेबाज के बल्ले से। डीजे देखिए 2 ओवर में अब 36 बने हैं, एक गेंद अभी भी फिलहाल बची है, यानी कि अब आखिरी गेंद के ऊपर जो भी नंबर होगा तो 25 रन तो रहेंगे अंतिम 18 गेंदों के लिए। क्या उसमें वो 3 ऐसे के 2 गेंदबाज कोई होंगे जो कंजूसी वाला ओवर फेंक पाएंगे? कंजूसी वाला फेंकेंगे नहीं, करनी ही पड़ेगी, क्योंकि बिल्कुल। आपका ये अभी आखिरी मोमेंट है इस टूर्नामेंट का, और इसलिए आपको ज्यादा से ज्यादा जोर लगाना पड़ेगा। और एक भी बात है कि जानवी स्पोर्ट्स को ये मुकाबला जीतना भी जरूरी है और इनके लिए भी जरूरी है। अगर जानवी जीती है तो आगे जाएगी, रेबल जीती है तो बैलेंस रहेगा कुछ समीकरण। जानवी वाले वो क्या बोलते हैं, और एक बड़ा शॉट इस बार खेला है लॉन्ग ऑन के ऊपर से, फेंक दिया जो लीडिंग विकेट टेकर अभी जिन्हें कैप पहनाया था वो बिल्कुल साजन मुंगाजी के ऊपर अटैक किया और इस साजन मुंगाजी को ठोके। इस ओवर में टोटल 22 रन, पहले ओवर में 20, दूसरे ओवर में 22 और पहले ही 2 ओवर में समीकरण खुला कर दिया। 42 रन जीतने के लिए अब चाहिए 18 गेंदें और 19 रनों की आवश्यकता।
तो आने वाली गेंद बची है मेरे ख्याल से अब टोटल 18 और 19 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। जबरदस्त मैच। साइनाइट बॉयज का अगला मुकाबला होगा। उनके खिलाड़ी अगर तो खिलाड़ी के लिए एक सुवर्ण मौका है। अगर एक अटेम्प्ट में गेंद को पकड़ते तो मेरे ख्याल से 100 रुपए का इनाम है और खिलाड़ी है मेरे ख्याल से विनय मात्रे। चलिए, विनय मात्रे के ऊपर बहुत ज्यादा प्यार जताया जा रहा है क्योंकि सबके लाडले होंगे शायद। विनय मात्रे एक ही अटेम्प्ट में अगर गेंद को पकड़ते हर गेंद के लिए 100 रुपए का इनाम दिया जाएगा। समाधान गायकवाड़ इनके माध्यम से साइनाइट बॉयज के वो भी सदस्य है शायद। तो 18 गेंदों में चाहिए अब 19 रनों की जरूरत है। ये 2 ही ओवर में पूरी तरीके से मुकाबला खुला कर दिया और दोनों भी बल्लेबाजों की चर्चा करेंगे तो 21 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी, यानी कि साफ पता चल रहा है समीर सोमनी सर कि रेबल स्पोर्ट्स ने कितनी ताकतवर टीम बनाई है। सोचिए, रिवाल मात्रे जैसा गेंदबाज अभी भी उनके खेमे में उनका वो यूज नहीं किया गया। ये भी रन गेंदबाज है, तेज तर्रार, लेकिन काफी तगड़ी टीम आप देख सकते हैं। 18 में चाहिए अब जीतने के लिए बिल्कुल 19 रनों की जरूरत। विनय मात्रे के लिए सुवर्ण मौका है। एक अटेम्प्ट में हर जो भी गेंदे पकड़ेंगे विनय, उनके लिए 100 रुपए का इनाम। चल यहां से क्या विशाल गायकवाड़ अपने गेम को टर्न करना पाएंगे? तो किरण मात्रे उर्फ बाबू अपना मोबाइल लेने के लिए आइए हमारे मंच पर। आइए, आपका भी स्वागत है। फुल टॉस क्यों कर रहे हैं? गेंद को फेंक दिया स्क्वायर लेग सीमा रेखा पार। ऋषिकेश के बल्ले से आता हुआ ये टोटल दूसरा छक्का। ये लगता है आयोजकों का ये समय भी बचा है ओले प्रीमियर लीग में जल्दी मुकाबला कामयाब करने की कगार पर है इस वक्त दोनों भी बल्लेबाज। सिर्फ चंद 13 गेंदें फेंकी गई है और 48 रन ठोके इन दोनों बल्लेबाजों ने। अब केवल चाहिए 17 गेंदों में 13 रनों की आवश्यकता। ये भी छोटी गेंद थी, बैकफुट पर जाकर शॉर्ट स्क्वायर लेग के अंपायर के ऊपर से खेला है। स्क्वायर लेग में गुल्ली जब तक गेंद को रुकेंगे गिल्लू तब तक रन मिलेंगे मात्र इस गेंद के ऊपर। एक जानते हैं दोनों बल्लेबाज मेरे ख्याल से बड़ा जोखिम नहीं लेने का, सिंगल डबल के साथ आराम के साथ इस मैच को कवर कर सकते हैं। और ये मेरे ख्याल से अर्धशतकीय पार्टनरशिप केवल 1 रन से दूर है और इस ओले प्रीमियर लीग में ये चौथी जोड़ी बनेगी जो 50 की भागीदारी की तलक बिल्कुल जा रही है। इस एक भी एक्स्ट्रा नहीं है, एक भी नो बॉल, एक भी वाइड गेंद नहीं है और एक भी लेग बाइज की रन नहीं है, जहां पर 49 रनों की ये बढ़िया साझेदारी इन दोनों बल्लेबाजों के बीच में नजर आती हुई। गेंदबाज विशाल गायकवाड़ तैयार, स्लोवर जरूर किया था। मिस टाइमिंग स्ट्रोक है, मिड ऑन में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। दूर से लंदन का खिलाड़ी डीप यानी कि 30 यार्ड सर्कल में आकर रोके, तब तक बल्लेबाज ने चुराए टोटल रन 2 और 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर 51। एक बार जोरदार तालियां ओले प्रीमियर लीग में ये 50 रनों की साझेदारी ये चौथी बनी है इन दोनों खिलाड़ियों के बीच में, जो रेबल स्पोर्ट्स के सलामी बल्लेबाज ऋषिकेश पाटिल और संयम पाटिल। आपने देखा शुभमन गिल और रोहित शर्मा के बीच में क्या कमाल की साझेदारी बनी थी, दोनों का शतक आपको देखने को मिला था, वही अर्धशतक की साझेदारी। ऑन साइड में शायद गैप बड़ी है लेकिन देखेंगे फील्डर थे मौजूद, उनके पास से दूर बनी गेंद सीमा रेखा पार। 4 रन अब चाहिए जीतने के लिए, सिर्फ और सिर्फ 6 रनों की जरूरत। आणि आता मला वाटतं निहाल स्पोर्ट्स आणि श्रेयांश शिव हे थोडे रिलॅक्स झाले असतील, कारण जर हारले तरी ते स्वतःवर भांडू शकतात। ये सिर्फ सुपर ओवर के लिए तलक वो लड़ाई बिल्कुल अपनी कर सकते हैं। गेंदबाज तैयार, स्लोवर किया अपने ही स्टाइल में इस मैच को किया फिनिश और शायद ये बाउंड्री हुई अच्छे। अंपायर के इंतजार का फैसला जरूर करेंगे। यस, गेंद खिलाड़ी वहां पर इशारा कर रहे हैं तो ये 4 रन है। स्कोर आई थिंक हो चुका है 59। देखिए गुलशन, अब ये जो मैच में जिस गेंदबाज को अभी अभी कैप पहनी गई थी, लीडिंग विकेट टेकर, अपेक्षा नहीं थी ये रन इतना खर्च करेंगे और सामने भी 3 ओवर में ही मैच फिनिश, 61 का टारगेट। हाँ, मैं आपको बताता हूँ कि संयम है, वो पिछली बार भी रिबेल्स टीम में थे और उसका परफॉर्मेंस मैं आपको बताता है कि पिछले साल भी जो नॉकआउट जैसी सिचुएशन थी तब भी उसने ऐसे ही बल्लेबाजी की थी। और वो बल्लेबाज नहीं, वो खाली गेंदबाजी करते हैं, लेकिन ओपीएल में उसका बल्ले भी ठीक ठाक से चल रहा है। यस, डेफिनेटली खुद को इंप्रूव किया उन्होंने कि ऑलराउंडर खिलाड़ी एक टीम में बहुत इंपॉर्टेंट रहते हैं और आज देखिए वो बेहतरीन क्रिकेट खेला, बड़े मैच का बड़ा खिलाड़ी बना है और क्या कमाल का इस टर्निंग पॉइंट मुकाबले में
महत्वपूर्ण जीत दिलाई और जो जानवी स्पोर्ट्स ही क्वालिफाई होने के बिल्कुल क्षणों पर थी, कुछ क्षण घंटे चंद मूवमेंट पर थी और उनके ही मुंह से ये निवाला छीना है रेबल स्पोर्ट्स ने और वो बनी रहेगी अब मेरे ख्याल से इस ओवले प्रीमियर लीग में। तो साइनाइड बॉयज भी तैयार है, देखिए खुद को पूरी